नमस्कार मित्रांनो, ज्यांना ज्यांना शॉपॅक लायसन काढायचं आहे त्याचबरोबर शॉपॅक लायसन बद्दल काय माहिती देखील हवी आहे किंवा हे शॉपॅक लायसन कोणत्या कोणत्या बिझनेस म्हणजे तुम्ही कंपनी जरी असेल त्यासाठी देखील शॉपॅक लायसन लागते. त्याचबरोबर तुमचे छोटे मोठे व्यवसाय असतील त्यासाठी शॉपॅक लायसन आणि उद्यमदार सर्टिफिकेट हे खूपच असणे गरजेचे आहे. तर भरपूर साऱ्यांना प्रश्न पडला होता की हे कसे काढायचे, मोबाईल ॲपद्वारे हे काढता येते का? हो, मोबाईल ॲपद्वारे देखील काढता येते. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हे शॉपॅक कार्ड कसे काढायचे. त्याचबरोबर मैत्री पोर्टलवरती देखील हे चालू आहे. तर अधिकृत वेबसाईट देखील चालवते, त्याच्यावरती होत नसल्यास मैत्री पोर्टलवरती जाऊन तुम्ही देखील हे लायसन काढू शकता शॉपॅकचं. त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मैत्री पोर्टलवरती म्हणजेच मैत्री.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे. इथं आल्यानंतर वरती पहा भरपूर ऑप्शन आहेत. यामध्ये सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे आणि 2 नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय हिअर. तर अप्लाय हिअर वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे येणार आहात, इथे लॉग इन साठी तुम्हाला विचारताय, परंतु तुमचा अकाउंट नसणार आहे तर आपल्याला न्यू युजर साइन अप या खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं अकाउंट इथे उघडायचं आहे. तर न्यू युजर साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी युअर सेल्फ विचारेल, तर इंडियन एंटिटी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तर तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्ही जो बिझनेस साठी वापरता तो इथे टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती ओटीपी येईल, मोबाईल वरती ओटीपी येईल, दोन्ही ओटीपी इथे टाकायचे आहेत जे आलेले असतील ते आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झालं की अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला इथे सर्व माहिती भरायची आहे. आता एक एक आपण पाहूयात. ईमेल आयडी मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल. फर्स्ट नेम तुमचं इथे टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे आणि पुढे आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड वरती जसं स्पेलिंग असेल तसंच टाका. त्यानंतर डू यू हॅव बिझनेस पॅन, बिझनेसचं पॅन कार्ड असेल तुमचं तर इथे येस करायचं आहे आणि पॅन कार्ड वरती जी काही तारीख असेल काढलेली ती इथे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मध्ये टाकायची आहे आणि बिझनेस नेम पॅन कार्ड वरती जसं नाव आहे बिझनेसचं तेच टाकायचं आहे. जर तुमच्याकडे बिझनेसचं पॅन कार्ड नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे, नसेल तर डायरेक्टली इंडिव्हिज्युअल तुम्ही असाल तर तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे. इंडिव्हिज्युअल नेम तुमचं पॅन कार्ड वरती नाव असेल तसं इथे टाकायचं आहे. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि पुढे व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे व्हॅलिडेट होईल आणि हे ग्रीन होईल. त्यानंतर कम्युनिकेशन ऍड्रेस जिथे आता तुम्ही राहताय तिथला ऍड्रेस पूर्णपणे इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. ऍड्रेस टाकताना व्यवस्थितरित्या सर्व टाका आणि ऍड्रेस कम्युनिकेशन ऍड्रेस तुमचा कुठलाही टाकू शकता. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुमचा असेल जिल्हा तो टाका, तुमचा तालुका जो आहे तो इथे सिलेक्ट करा, तहसील सिलेक्ट करा, तुमचं गाव सिलेक्ट करा आणि तुमचा पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर एक पासवर्ड बनवायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे. हा 8 कॅरेक्टरचा तुमचं नाव @123 अशा पद्धतीने 8 कॅरेक्टर झालं पाहिजे आणि अॅग्री करून तुम्हाला रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे बघा सगळी माहिती जर तुम्ही व्यवस्थित टाकली तर तुमचं रजिस्ट्रेशन इथे कम्प्लीट होईल. इथे रजिस्ट्रेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता जो काही आपला ईमेल आयडी होता तो इथे टाकायचा आणि जो पासवर्ड बनवला होता तो टाकून आपल्याला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता एक एक स्टेप समजून घ्या. सर्वात प्रथम इथे सर्व्हिसेस पहा, भरपूर सर्व्हिसेस इथे आले. लेबर डिपार्टमेंट असेल, एनर्जी डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटचे इथे सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, फर्स्ट स्टेप येते ते म्हणजे आपल्याला बिझनेस प्रोफाईल तयार करायची आहे. आता बिझनेस प्रोफाईल कुठून तयार करणार, तुम्हाला लेफ्ट साईडला बिझनेस प्रोफाईल मध्ये जायचं आहे आणि शो प्रोफाईल जो पहिला ऑप्शन आहे शो प्रोफाईल यावरती क्लिक करायचं आहे. इथे पहा बिझनेस प्रोफाईल नॉट फाउंड. राईट साईडला क्रिएट प्रोफाईल वरती क्लिक करायचं आहे. आता कंपनी नेम म्हणजे तुमचं जे काही बिझनेस आहे ते कंपनी असेल किंवा शॉप असेल त्याचं नाव, बिझनेसचं नाव तुमच्या इथे, कंपनीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या शॉपचं नाव असेल किंवा तुमच्या बिझनेसचं जे काही नाव असेल, व्यवसायाचं नाव ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल ऍड्रेस ऑफ ग्लोबल हेडक्वार्टर म्हणजे तुमचे बिझनेस आहे, शॉप आहे, तुमचं कंपनी, त्याचा ऍड्रेस, व्यवसायाचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. हाऊस, बिल्डिंग, फ्लॅट, स्ट्रीट नेम, लँडमार्क अशा पद्धतीचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. स्टेट, सिटी किंवा गावाचं नाव, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सगळं तुमचं इथे टाकून घ्यायचं. तर वेबसाईट असेल ते टाका, अन्यथा सोडून द्या. इट आउटसाइड इंडिया, इंडियाच्या बाहेर जर तुमचा बिझनेस असेल तर इथे यस करायचं आहे, अन्यथा नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर ऑपरेशन्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये जर तुमचा बिझनेस आहे तर आपल्याला इथे यस करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र ऑफिस ऍड्रेस सेम ॲज अ इंडियन ऑफिस, जर महाराष्ट्राच्या बाहेर जर इंडियन ऑफिस असेल इंडियामध्ये कुठे महाराष्ट्र बाहेर तर इथे टिक करायची, अन्यथा टिक करायची गरज नाही. जर कुठे असेल तर त्याचं तुम्हाला ऍड्रेस इंडियन ऑफिसचा ऍड्रेस टाकावा लागेल, नसेल तर टिक करू नका. आणि जो काही इथे आता ऍड्रेस विचारला जाईल इथे कोणता ऍड्रेस टाकाल, तुमच्याच ऑफिसचा म्हणजे तुमच्या शॉपचा असेल, तुमचा बिझनेसचा जो ऍड्रेस आहे ते इथे ब्लॉक असेल, नेम ऑफ बिल्डिंग असेल किंवा लँडमार्क असेल ते टाकायचं. नंतर नेम ऑफ इंडस्ट्रियल इस्टेट ज्यामध्ये MIDC असेल तर MIDC किंवा
तारापूर इंडस्ट्रियल एरिया असेल तर हे मॅन्डेटरी नाहीये. जे MIDC साठी त्यांच्यासाठी मॅन्डेटरी आहे, तर हे तुम्ही सोडून देऊ शकता. काहीही इथे सिलेक्ट करू नका. फक्त जो काही पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. एरिया वगैरे असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, गावाचं नाव असेल, पिनकोड असेल, ह्या गोष्टी तुम्हाला टाकायच्यात. जे स्टार मार्क आहे केलेलं ते तुम्हाला कंपल्सरी इथे टाकायचं आहे. तर जे काही तुमचं असेल ते तालुका असेल, गावाचं नाव असेल, जिथे तुमचा व्यवसाय आहे तीच माहिती तुम्हाला इथे परत एकदा टाकायची आहे. त्यानंतर हे स्टार आहे टाईप ऑफ इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुम्ही प्रोप्रायटर आहात का, ऑर्डर काय आहे का, लोकल बॉडी आहे का, गव्हर्नमेंटचं काय आहे तुमचं, का ट्रस्ट आहे का, LLP कंपनी आहे का, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे का, कॉर्पोरेट आहे का, हिंदू इंडिव्हिज्युअल फॅमिली असतं, HUF असतं ते आहे का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का, पार्टनरशिप मध्ये आहे. तर तुमचा जो काही बिझनेसचा स्वरूप आहे ते त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर इंडिव्हिज्युअल आपण प्रोप्रायटरी सिलेक्ट केलं. त्यानंतर लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी, तुमचं जे काही शॉप आहे, बिझनेस आहे, त्याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी तुम्ही करता, काय काय सर्व्हिसेस देता, काय असेल ते तुम्ही ऍक्टिव्हिटी काय करता ते द्या. त्यानंतर मेन प्रोडक्ट काय आहे तुमचं, किंवा तुम्ही काय सर्व्हिसेस देता ते इथे तुम्हाला टाईप करायचं आहे. जे तुमच्या बिझनेस नुसार जे काही तुम्ही सर्व्हिसेस देता किंवा तुमचं जे मेन प्रोडक्ट आहे ते टाका. त्यानंतर डेट ऑफ ऑपरेशन, कमर्शियल ऑपरेशन, म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केलेला आहे ती इथे तारीख टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या व्यवसायाची सुरू केलेल्याची तारीख जी आहे ते व्यवस्थित टाकून द्या. त्यानंतर खाली स्टॉक एक्सचेंज लिस्टेज इफ एनी, तर ते एक्सचेंज स्टॉक ज्यांचं स्टॉक मार्केटमध्ये असेल त्यांच्यासाठी, तर ते सोडून द्या. खाली स्टॉक स्टेक होल्डर, आता हे स्टेक होल्डर काय असतं, जर एखादी कंपनी एखादा बिझनेस आहे तर त्याचे 2-3 मालक असू शकतात. तर ते मालक तुम्हाला इथे टाकायचे. समजा एकच मालक असेल तर तुम्ही स्वतः असेल तर स्टेक होल्डर 1 मध्ये तुम्हाला माहिती टाकायची आहे. 2-3 मालक असतील तर तुम्ही स्टेक होल्डर ऍड करू शकता. तर आता स्टेक होल्डर 1, तर इथे नाव टाका, आधार नंबर टाका, म्हणजेच मालकाचं जे काही शॉपचं ओनर आहे तुम्ही त्यांचंच नाव इथे येणार आहे. म्हणजे तुमचंच इथे संपूर्ण माहिती टाकायची आहे. मोबाईल नंबर वगैरे असेल, नंतर कंट्री, कुठे राहता, स्टेट, सिटी, ईमेल ID, हे सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे. स्टेक होल्डर 1 म्हणजे जो काही मालक असतो शॉपचा, जो शॉप चालवत असतो त्याचीच माहिती इथे पूर्णपणे येणार आहे. तुमचं शॉप लायसन तुम्ही काढत असाल तर तुमचीच माहिती इथे येणार आहे. सिटी असेल, पिनकोड असेल, सगळी माहिती तुमची येणार आहे. ईमेल ID. आता इथे डिझिग्नेशन एक ऑप्शन आहे. डिझिग्नेशन म्हणजे तुम्ही कोण आहात, मॅनेजर आहात का, स्वतः मालक आहात का, काय. तर मालक असाल तर ओनर असं टाका, मॅनेजर वगैरे असेल तर ते मॅनेजर टाकू शकतात. तर इथे आपण टाकलेलं आहे. आणि जर स्टेक होल्डर 2, समजा पार्टनरशिप मध्ये बिझनेस असतो किंवा स्टेक होल्डर्स असतात कंपनीत, तर ते टाकायचं असेल तर ऍड करून तुम्ही स्टेक होल्डर 2, 3 असे ऍड करू शकता. तर इथे रिमूव्ह करतो मी, फक्त एकच स्टेक होल्डर इथे ऍड केलेला आहे. शॉपचं लायसन मी काढतोय आणि एकच मालक आहे त्यामुळे एकच केला. त्यानंतर नेचर ऑफ लाईन ऍक्टिव्हिटी, वरती जे आपण टाकलं लाईन ऍक्टिव्हिटी, नक्की काय, कशा प्रकारचा बिझनेस आहे, कोणत्या सर्व्हिसेस तुम्ही देता, ऍक्टिव्हिटी नक्की काय आहे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये ते, आणि मेन प्रोडक्ट वरती जसं टाकलं तेच इथे टाका. त्यानंतर पिकअप डेट टाकायची आहे, म्हणजे प्रोडक्शन बिझनेसची डेट. थोडक्यात तुम्ही व्यवसाय कधी चालू केला, प्रोडक्शन कधी चालू केलं, बिझनेस तुम्ही कधी सुरू केला, म्हणजे आता इथे पुन्हा एकदा तारीख टाकायची आहे व्यवसाय सुरू केल्याची. त्यानंतर टाईप ऑफ इंडस्ट्री, आता कंपनी वगैरे असेल त्यांच्यासाठी, नाही तर ऑर्डरमध्ये टाकून हे सेव्ह करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली बिझनेस प्रोफाईल जर पाहिली तर इथे पहा, शो प्रोफाईल मध्ये जायचं आहे. आपली बिझनेस प्रोफाईल इथे कम्प्लीट झालेली आहे. आता एरर येत आहे म्हणजे फॅक्टरी युनिट ऍड करा म्हणताय. इथेच येऊन आपल्याला थांबायचं नाही, तर आपल्याला फॅक्टरी युनिट ऍड करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, त्याला सुद्धा बिझनेस प्रोफाईल मध्ये जायचं आहे, फॅक्टरी युनिट मध्ये जायचं आहे, ऍड फॅक्टरी युनिट मध्ये जायचं आहे, आणि फॅक्टरी युनिट नेम विचारलाय. आता नेम काय टाकणार, तर तुमच्याच बिझनेसचं जे काही नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. ज्या नावाने तुम्ही शॉप लायसन काढताय, कंपनीचं नाव, बिझनेसचं नाव, व्यवसायाचं नाव तेच टाकायचं आहे. त्यानंतर सेक्टर कुठलं आहे, आता भरपूर सेक्टर असू शकतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस देता आहात का, किंवा हाऊस होल्ड आहे का, फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा अदर काही असेल, कम्प्युटर सर्व्हिसेस किंवा अदर रिअल इस्टेट असेल किंवा अदर, यापैकी कुठलंही नसेल तर अदर असं सिलेक्ट करू शकता आणि त्याची कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. फक्त तुमच्या शॉपचीच माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर आता कन्झ्युमर सर्व्हिस मध्ये टाकली तर पाहू शकता अशा पद्धतीने ऑप्शन येतात. तर त्यामध्ये जर तुमचं कुठली कॅटेगरी असेल, सब कॅटेगरी येत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. अन्यथा डायरेक्ट तुम्ही अदर ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करून तिथे टाईप करू शकता. त्यानंतर ऍड्रेस विचारला जाईल, तुमचाच शॉपचा ऑफिसचा जो काही ऍड्रेस असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट, नेचर ऑफ बिझनेस, कशा पद्धतीचा बिझनेस आहे, काय नेचर आहे तुमच्या बिझनेसचा, काय तुम्ही प्रोव्हाइड करता ते नेचर ऑफ बिझनेस मध्ये येणार आहे. त्यानंतर आता इथे येतं प्लॉट एरिया, स्क्वेअर मीटर मध्ये तुमचं जे काही प्लॉट असेल, तुमची जी काही कंपनी तुम्ही टाकली असेल, तुमचे शॉप जे काही टाका असेल, तुमचा गाळा वगैरे असेल, तर त्याचा जो काही स्क्वेअर मीटर मध्ये जो काही एरिया असेल तो एरिया तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इज युअर प्रोडक्ट रिकग्नाइज ॲज 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट इन महाराष्ट्र, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट जर तुम्ही करत असाल तर त्यानुसार येस करून तुम्हाला जे फूड इंजिनिअरिंगचं असतं, फूड असतं त्यांच्यासाठी असतं तर ते करू शकतात, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ एक्झिस्टिंग युनिट, तुमचं आत्ता जे काही बिझनेस आहे त्याचं एक्सपान्शन पुढे वाढवलेलं आहे का, म्हणजे एका
ठिकाणावर अजून कुठे तुमचे शॉप असतील तर तुम्ही येस करू शकता आणि त्याची माहिती देऊ शकता, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर टोटल प्रोजेक्ट कॉस्ट, जे काही तुमचं व्यवसाय तुम्ही उभारलेला आहे त्याची लाखामध्ये तुम्हाला कॉस्ट टाकायची आहे, किती लाख वगैरे. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लाखामध्ये, फॉरेन मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर अन्यथा 0 टाकायचं आहे. नंतर एमआयडीसी तुमची आहे का, तुमचा जो काही बिझनेस आहे तो एमआयडीसी मध्ये येतो का किंवा एमआयडीसी आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर डू यू वॉन्ट टू रजिस्टर एमपीसीबी मध्ये रजिस्टर करायचं असेल तर त्याची प्लॅनिंगची डिटेल्स वगैरे द्यावी लागेल, नसेल तर डायरेक्टली नो. अशा पद्धतीने करून हे तुम्हाला युनिट ऍड करायचं आहे. फॅक्टरी युनिट इथे आपलं ऍड झालेलं आहे. आता आपण मोकळे झालेलो आहे शॉपॅक लायसन्ससाठी. थोडी मोठी प्रोसेस आहे, फक्त माहिती समजून घ्या कशा पद्धतीने. तर बिझनेस प्रोफाईल झाली, फॅक्टरी युनिट झाला. आता सर्व्हिस प्रोव्हाइड मध्ये जायचं. सर्व्हिस प्रोव्हाइड मध्ये गेल्यानंतर लेबल डिपार्टमेंटवर क्लिक करायचं. आता तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल पहिला रजिस्टर अंडर महाराष्ट्र शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट मध्ये जो पहिलीच लिंक आहे अप्लाय बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर पहा, आता सेम आपल्या सरकारवरती जसं तुम्हाला विचारायचं तसंच इथे विचारलं जाईल की 0 to 9 वर्करसाठी काढायचं आहे का 10 पेक्षा जास्त वर्करसाठी काढायचं आहे. हे दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला तुमच्या कंडिशननुसार सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपण सिलेक्ट करून घेऊयात. पहिला 0 to 9 साठी मी इथे काढणार आहे. त्यानंतर आता जशी आपण आपल्या सरकारवरती माहिती भरतो तशीच पद्धतीने व्यवस्थितरित्या माहिती भरायची. थोडेफार ऑप्शन चेंज असतील तर पहा, जे आपण युनिट ऍड केलं होतं ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल. तर हे युनिट इथे आपलं आलेलं आहे. त्यानंतर सीएफ इथे काही टाकायची गरज नाही, हे मॅन्डेटरी नाही. त्यानंतर डिव्हिजन, तुमचा जो काही व्यवसाय आहे कोणत्या डिव्हिजन मध्ये आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो आणि कोणतं ऑफिस त्या आहे तालुक्याच्या ठिकाणी, तर ऑफिस इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमचं जे काही व्यवसायाचं नाव आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला इथे टाकायचं आहे. वरती सुद्धा टाकलेलं आहे, इथे सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मराठीमध्ये नेम ऑफ इस्टॅब्लिशमेंट मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं, हे गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. त्यानंतर असताना जी पूर्वीची माहिती, जर 3 ऑप्शन आहेत. जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अगोदर तुम्ही केलं असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करू शकता, आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन अगोदर केलं असेल तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याची डेट वगैरे, अगोदर कधी लायसन काढलं असेल ऑनलाईन तर. त्यानंतर मॅन्युअल कधी लायसन अगोदर काढले का शॉपॅक लायसन, तर ते मॅन्युअल साठी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि पहिल्यांदाच काढत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करायचं. अशा पद्धतीचे हे 3 ऑप्शन तुम्हाला समजले असेल, त्यानुसार सिलेक्ट करा. त्यामुळे आस्थापनेचा पत्ता व दिनांक, ज्यामध्ये आत्ता तुमचा जो काही ऑफिस आहे त्याचा संपूर्ण पत्ता, तुमचं जे काही कंपनी असेल किंवा शॉप असेल त्याचा स्ट्रीट, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सगळी माहिती, वार्ड वगैरे असेल, बिल्डिंग असेल ते स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, गावाचं नाव, ज्या ठिकाणी तुमचा शॉप आहे, बिझनेस आहे, कंपनी आहे, काही असू द्या त्या ठिकाणचीच माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर पिनकोड असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, ही माहिती टाकायची आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला विचारलं जाईल ओनरशिप ऑफ प्रिमायसेस, म्हणजे तुमचं जे काही ऑफिस आहे, कंपनी आहे, तुमचं शॉप आहे ते रेंटनी आहे का स्वतःच आहे हे विचारलं जाईल, ते टाका. फॅक्स नंबर, लँडलाईन नंबर मॅन्डेटरी नाही, ते सोडून द्या. त्यानंतर खाली या व्यवसाय सुरू केलेला त्याचा दिनांक विचारलाय, कधी तुम्ही व्यवसाय तुमचा स्टार्ट केला, ते स्टार्ट केलेल्याची जी काही तारीख आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला टाकायचे. नंतर व्यवसायाचे स्वरूप काय आहे तुमचं ते इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला टाकायचं, इंग्लिश मराठी टाकायचं आहे. त्यानुसार तुम्हाला जे काही असेल तुमचं इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाकून द्या, जे काही व्यवसायाचं स्वरूप असेल तुमचं ते. त्यानंतर इथे विदर एस्टॅब्लिशमेंट अंडर पब्लिक सेक्टर ऑर प्रायव्हेट, तुमचं जे काही ऑफिस आहे तुमचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतं का पब्लिक सेक्टरमध्ये येतं ते टाका. त्यानंतर मनुष्यबळ कामगारांची संख्या टाकायची आहे, नंबर ऑफ वर्कर्स, पुरुष किती काम करतायत, स्त्रिया किती काम करतायत, त्यानंतर जे ट्रान्सजेंडर वगैरे असतील ते किती काम करतायत, अशा पद्धतीने टाकायचे. त्यानंतर अप्रेंटिसशिप वगैरे कोणी ठेवलेलं आहे का, तात्पुरते कामगार वगैरे असतील तर ते इथे टाकायचे, नसेल तर डायरेक्टली 0 टाका. नंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लेबर वगैरे ठेवलेत का, नसेल तर 0 टाका, असतील तर ते टाका, स्त्री पुरुष वगैरे. पार्ट टाइम जॉब कोण करते का तुमच्या बिझनेसमध्ये तर ते टाका, नंतर 0 टाका. जे काही असेल ती माहिती तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर खाली मालकाचे संपूर्ण नाव, आधार कार्डवरती जसं नाव असेल तसंच इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये इथे टाका. त्यानंतर खाली मालकाचा निवासी पत्ता, आता इथे पत्ता कुठला टाकताल, जर मालक जिथे राहतो म्हणजे तुम्ही जिथे राहता तोच पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑफिसचा पत्ता टाकायची गरज नाही, पण तुमचा आधार कार्डवरती किंवा तुमचं जिथे तुम्ही कायमस्वरूपी राहताय तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, गावाचं नाव वगैरे. त्यानंतर तुम्ही जो पत्ता इथे टाकलाय तो इथे पत्ता कुठला आहे, रेसिडेन्सीज म्हणजे किती वर्षापासून राहताय ते साल टाका, आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, आणि डेझिग्नेशन म्हणजे तुम्ही कोण आहात, मालक आहात का मॅनेजर आहात किंवा अन्य काही असेल तर स्टेटस डेझिग्नेशन ओनर मध्ये तुम्ही टाकू शकता, मालक असेल तर ओनर, अशा पद्धतीने टाकायचं. त्यानंतर खाली यायचं आहे मॅनेजर, जर तुमच्या कंपनीमध्ये मॅनेजर कोण ठेवला असेल ऑफिसमध्ये तर तुम्ही मॅनेजरची इथे सगळी माहिती टाकायची आहे. जर मॅनेजर नसेल ठेवला तर ही माहिती तुम्ही डायरेक्टली सोडून द्यायची आहे, जर मॅनेजर ठेवला असेल तर ती माहिती टाका. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली आलं की कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट. आता याच्यामध्ये कसं आहे, तुमचं हॉटेल आहे का, थिएटर आहे का, रेसिडेन्शियल हॉटेल आहे किंवा अन्य शॉप आहे
कुठलं शॉप असेल तर शॉप सिलेक्ट करा, हॉटेल असेल तर हॉटेल सिलेक्ट करा, रेसिडेन्शियल इस्टॅब्लिशमेंट असेल तर इस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करा. शॉप सिलेक्ट केलं तर कोणकोणते शॉप याचे कॅटेगरी येतील तर कॅटेगरी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. याच्यामध्ये तुमचं कुठली शॉप असेल याच्यापैकी तर एक शॉप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जे काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला शॉपनुसार दिलेले आहेत. मोबाईल शॉप आहे, बेकरी शॉप आहे, पान शॉप आहे. ते फक्त शोधा तुमचं शॉप याच्यामध्ये असेल तर टाका. आणि जर याच्यामध्ये शॉप तुमचं नसेल तर तुम्ही ऑर्डर ऑप्शन आहे, वरतीच ऑर्डरचं ऑप्शन येईल, ते ऑर्डर ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही टाईप करू शकता कशा पद्धतीचं आहे किंवा सर्च सुद्धा करता येईल. आणि कंपनी वगैरे असेल, इस्टॅब्लिशमेंट असेल तर ते सुद्धा इथे मला ऑप्शन दिलेले आहेत. आणि यामध्ये जर काय असेल तर ते टाकू शकता इस्टॅब्लिशमेंट किंवा सर्च सुद्धा करू शकता. अन्यथा डायरेक्ट ऑर्डर ऑप्शन घेऊन तुम्ही पुढे त्याचं जी काही माहिती आहे ती इथे टाकू शकता. इथे पहा ऑर्डर सिलेक्ट केलं, इस्टॅब्लिशमेंट टाईप कसलं शॉप आहे तुमचं ते टाकू शकता. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला माहिती इथे फिल करायची आहे तर इथे टाईप करू शकता. त्यानंतर सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी. आता तुमचं जे काही ऑफिस आहे, कंपनी आहे, शॉप आहे ते कसं आहे, सेल्फ ओनरशिप मध्ये, प्रायव्हेट तुम्ही स्वतः चालवते, स्वतःच आहे का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का, ट्रस्ट आहे का, कोऑपरेटिव्ह आहे का, पार्टनरशिप मध्ये आहे, ते हे ऑप्शन तुम्हाला विचारले जातील. यापैकी एक सिलेक्ट करा तुमच्या ह्याच्यानुसार. त्यानंतर फॅमिलीमधलं कोण काम करत असेल, तुमच्या फॅमिलीमधलं तुमच्या ऑफिसमध्ये किंवा शॉपमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असेल तर त्यांचं नाव इथे टाकायचं आणि नातं तुम्हाला टाकायचं. वरती एक्झाम्पल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे. समजा कोणी वाईफ काम करत असेल, वाईफ टाकायचं, नाव टाकायचं आणि डॅश वाईफ करायचं आहे अशा पद्धतीने. आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं. त्यानंतर मेन पुरुष किती काम करतायत आणि वुमेन किती काम करतायत हे तुम्हाला टाकायचं आहे पुन्हा एकदा. आणि इथे ट्रान्सजेंडर कोण किती काम करतायत तर हे संख्या लिहायची आहे. त्यानुसार इथे तुम्हाला टाकायचं आहे. किती जण काम करत असाल ते तुम्ही त्यानुसार इथे टाकू शकता. घरातले मेंबर्स साठी हा जो बॉक्स आहे, हा कॉलम आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट आता इथे सोपं झालेलं अपलोड करायचं. डॉक्युमेंटमध्ये सर्वात पहिलं फोटो आणि सिग्नेचर. हा 500 केबीच्या आतमध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्याचं JPEG मध्ये करायचं. पहा JPG चालणार नाही, PNG चालणार नाही, JPEG पाहिजे. तर सिंपल 500 केबीच्या आतमध्ये जो फोटो आहे तो इथे चूज फाईल वरती क्लिक करा. हा फोटो घ्या, इथे अपलोड बटनावरती क्लिक करा. झालं, अपलोड झालं. 500 केबीच्या आतमध्ये इथे टाकून द्या आणि इथे व्ह्यू वरती बटनावर क्लिक करून तुम्ही काय अपलोड केलं बघू शकता. अपलोड सिग्नेचर सुद्धा घेऊयात. पिक्सल साईज वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट फक्त 500 केबीच्या आतमध्ये इथे टाकून द्या, तुमचा अपलोड होऊन जाईल. फोटो झाला, सिग्नेचर झालं, इथे चेक करू शकता व्ह्यू बटनावरती क्लिक करून. त्यानंतर आयडी प्रूफ द्यायचा आहे. आता इथे आधार कार्ड कंपल्सरी आहे, आधार कार्ड द्यायचं आहे. चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे. फक्त आधार कार्ड देताना आता इथून पुढचे जे काही डॉक्युमेंट ते PDF मध्ये द्यायचे आहेत, लक्षात ठेवा. 500 केबीच्या आतमध्ये PDF मध्ये द्यायचे आहेत. इथे व्ह्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही काय अपलोड केलं ते इथे चेक करू शकता. आधार कार्ड झालं. आता सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशनची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सेल्फ डिक्लेरेशनची प्रिंट काढायची आहे, त्याच्यावरती तुमचं नाव लिहायचं आहे आणि सही करायची आहे आणि त्याची PDF बनवायची आहे आणि ती PDF तुम्हाला या सेल्फ डिक्लेरेशन मध्ये अपलोड करायची आहे. तर सेल्फ डिक्लेरेशनची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सुद्धा तुम्हाला 500 केबीच्या आतमध्ये इथे अपलोड करून घ्यायचं आहे. ते अपलोड झालेलं तुम्ही व्ह्यू बटनाच्या वरती क्लिक करून पाहू शकता. हे झालं. आता महत्वाचा पार्ट येतो कंपल्सरी डॉक्युमेंट. कंपल्सरी मध्ये हे स्टार मार्क पहिले डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. ऍक्च्युअल फोटो ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुमचं जे काही शॉप आहे, तुमचं जे ऑफिस आहे, तुमची जी कंपनी आहे त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे बाहेरून आणि मराठीमध्ये बोर्ड असला पाहिजे आणि तो तुम्हाला इथे PDF मध्ये 500 केबीच्या आतमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. हे एक कंपल्सरी इथे डॉक्युमेंट आहे. अपलोड बटनावर क्लिक करा, झालं अपलोड. त्यानंतर जर बाकीचे फॉर्म T, फॉर्म U जे कंपनीसाठी असतात किंवा अदर काही बिझनेस असतात त्यांच्यासाठी हे फॉर्म असतात तर ते तुमच्याकडे असतील तर टाकून द्या. आणि जर तुम्ही रिन्युअल वगैरे करत असाल तर ओल्ड रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला हे ते टाकू शकता किंवा अजून काही कागदपत्रे असतील, फूड लायसन्स किंवा काही तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला ऑर्डर मध्ये इथे टाकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स ते इथे टाका आणि अग्री करून सबमिट आणि पे बटनावरती क्लिक करा. अशा पद्धतीने आता पेमेंट वरती आलेलो आहोत आपण. 59 रुपयाचं जे पेमेंट आहे तुम्ही UPI आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करू शकता. इथे आपण पेमेंट करून घेऊयात. इथे तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आहे, पहा पेमेंट आता होतोय, आपण पेमेंट करतोय. तर इथे पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली असं येईल. असं आल्यानंतर इथे तुम्हाला ही प्रिंट येईल, याची प्रिंट सुद्धा काढून ठेवू शकता. अन्यथा कट करायचं डायरेक्ट. आता वरती आपल्याला जी टॅब आहे ही कट करून टाकायची आहे. इथे कट केलं, आता डायरेक्टली इकडे यायचं. इकडे आलं का ऍप्लिकेशन इथे सक्सेसफुली आपलं कम्प्लीट झालेलं आहे. क्लिक हिअर टू मोर सर्व्हिस. तर आता आपल्याला जायचं आहे सर्व्हिस प्रोव्हायडेड मध्ये, पुन्हा जायचं आहे. सर्व्हिस प्रोव्हायडेड मध्ये आल्यानंतर आता स्टॅटस सर्व्हिस अप्लायड वरती पहा, हे ऑप्शन आहे पहिला. सर्व्हिस अप्लाय मध्ये तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन आयडी आलाय, फॅक्टरी नेम आलाय, सर्व्हिस नेम आलाय आणि अशा पद्धतीने ते ट्रॅक आणि ऍक्शनचं बटन आलेलं आहे. आता आपल्याला ट्रॅक बटनावरती क्लिक करायचं. तर इथे काय दाखवतोय चेक करू शकता. करंट डेस्क कम्प्लिटेड दाखवतोय, कम्प्लिटेड आलेला आहे. तर हे 1 ते 2 दिवस तुम्हाला लागू शकतात डाउनलोडसाठी
तर इथे पहा आता डाउनलोड कुठून करायचं लायसन ते इथे कन्फ्युज असतं. तर इथे ऍक्शन बटनवरती क्लिक करा. इथे पहा डाउनलोडचं ऑप्शन अजून आलं नाही. इश्यू डॉक्युमेंट्स मध्ये सुद्धा काही दिसत नाही. तर आपण आता 1 ते 2 दिवस इथे थांबलेलो आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लाईव्ह इथे पुरावा दाखवत आहे. तर आता ऍक्शन बटनावरती आपण आता पहा इथे तारीख सुद्धा पाहू शकता. 1-2 दिवस झालेले आहेत आणि इथे ऍक्शन बटनावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे आणि इथे पहा डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे. डाउनलोड बटनावरती क्लिक केलं की तुमचं लायसन इथे डाउनलोड झालेलं आहे. तशा पद्धतीने हे लायसन तुम्ही डाउनलोड करू शकता. हे व्ह्यू करून सुद्धा दाखवतो आता तुम्हाला. इथे पहा अशा पद्धतीने लायसन मैत्री पोर्टलचं तुमचं शॉप ऍक्ट लायसन कंप्लीट झालेलं आहे. याची अजून एक पद्धत आहे. इश्यू झालेला आहे की नाही ते इथे पहा इश्यू डॉक्युमेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे झालेलं आहे की नाही ते दिसणार आहे. तर हे 1 ते 2 दिवस लागू शकतो. हे चेक सुद्धा होऊ शकतं. डेस्क वरती जातं आणि हे चेक केलं जातं. तुमचे डॉक्युमेंट बरोबर असतील तरच हे अशा पद्धतीने लायसन मिळतं. तर संपूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला कळली असेल. महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करून आपल्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.